नवी मुंबई शहरामध्ये युवा सेनेच्या माध्यमातून दीपोत्सवाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। आपण पाहू शकता दीपोत्सव मोठ्या प्रमाणात या तलाव या परिसरामध्ये जे आहे रोषणाई करण्यात आलेली आहे। आज दीपावली असल्यामुळे पूर्णपणे जे आहे युवा सेनेचे जिल्हाध्यक्ष अनिकेत म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली युवा सेनेचा एक मोठा कार्यक्रम जो नवी मुंबई शहरामध्ये पार पडतोय आणि पूर्णपणे या तलावाला जर बघितले भव्य दिव्य असं लाईट जे आहे रोषणाई करण्यात आलेले आहे आणि सांस्कृतिक कार्यक्रमाची रेलचेल जे आहे नवी मुंबईकरांसाठी आयोजित करण्यात आलेले त्यामुळे मंत्रमुग्ध जे आहे प्रेक्षकांसाठी जे आहे इथल्या नवी मुंबईकरांसाठी करण्यात आलेलं आहे। अनेक युवा सेनेच्या माध्यमातून जे आहेत अनेक पदाधिकारी जे आहेत या कार्यक्रमासाठी उपस्थित राहणारे खासदार नरेश म्हस्के असतील, वेगवेगळ्या युवा सेनेचे पूर्वेश सरनाईक आहेत हे सुद्धा उपस्थित राहणार आहेत। युवा सेनेचे जिल्हाध्यक्ष अनिकेत म्हात्रे आहेत। सर, कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। आज नवी मुंबई जिल्हा युवा सेनेच्या वतीने जे आहे प्रकाशमय दीपोत्सव 2025 हा प्रथमतःच या ठिकाणी जे आहे नवी मुंबईमध्ये नवी मुंबई जिल्हा युवा सेनेच्या संपूर्ण टीमच्या वतीने जे आहे आम्ही आयोजन करत आहोत। काल देखील आपण बघाल की विविध स्पर्धा त्या ठिकाणी पार पडल्या। पाककला स्पर्धा असतील, त्याच्यानंतर लहान मुलांसाठी चित्रकला स्पर्धा असतील, त्याच्यानंतर मग गायन स्पर्धा असतील, अशा विविध स्पर्धा ज्या आहेत युवा सेनेच्या वतीने ज्या आहेत काल पार पडली। तदनंतर जे आहे संध्याकाळी स्वर दीपावली कार्यक्रमाच्या निमित्ताने जे आहे आमचे मुख्य नेते आदरणीय शिवसेनेचे माजी मुख्यमंत्री व आताचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून त्यांच्या उपस्थितीमध्ये जे आहे आमच्या येणाऱ्या महानगरपालिकेच्या ज्या निवडणुका आहेत त्याचं प्रचार गीताचं जे आहे शुभारंभ त्यांच्या हस्ते झालं। त्यानंतर आज या ठिकाणी जे आहे भारतरत्न स्वर्गीय राजीव गांधी खदान तलाव या ठिकाणी जे आहे संपूर्णपणे या ठिकाणी जे आहे दीपावली निमित्त आपण दीपोत्सव या ठिकाणी आयोजित केलेला आहे। तसेच सुरेल संगीत कार्यक्रम देखील या ठिकाणी जे आहे आम्ही आयोजित केलेला आहे आणि निश्चितपणे सर्व नागरिकांना या ठिकाणी मी जे आहे दीपावलीच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो। आणि ही रोषणाई जी आहे येणाऱ्या 4 दिवस आपल्याला या ठिकाणी जे आहे ती बघता येणार आहे। मी सर्व नवी मुंबईकरांना आवाहन करेन की निश्चितपणे आपण या तलावाला एकदा भेट द्यावी। आपण पाहिले ही मोठ्या प्रमाणात रोषणाई करण्यात आलेली आहे। एकूणच काय नवी मुंबईकरांना मंत्रमुग्ध करण्याचं काम युवा सेनेच्या माध्यमातून करण्यात आले आहे। कॅमेरामन ज्ञानेश वाडेसह विकास मिरे, साम टीव्ही, नवी मुंबई। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।